दिवाळी फराळातील शोभा वाढवणाऱ्या या शंकरपाळ्या पहा. तर आवाज ऐकलात ना तुम्ही, किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि हलक्या बदामी कलरवरती छान आतपर्यंत तळलेल्या गेलेल्या आहेत. शिवाय या कमी तेलकट सुद्धा शंकरपाळ्या झालेल्या आहेत. या शंकरपाळीचं पीठ आहे ना, ती मी वेगळ्या पद्धतीने भिजवलेलं आहे, परंतु अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. अगदी हे पीठ जे आहे ना, ते घरातील लहान मुली सुद्धा या शंकरपाळ्या बनवू शकतात. एवढी साधी सोपी अशी पद्धत, वेगळी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करते. शंकरपाळीचं पीठ थोड्या वेगळ्या पद्धतीने, परंतु एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी तर मी ते गॅस ऑन केलेला आहे आणि अगदी छोट्या पातेलीमध्ये मी इथे कमी प्रमाणामध्ये शंकरपाळ्या बनवते, म्हणून मी इथे छोट्या पातेलीमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे तापायला. तर बघा, सगळ्यांच्याच घरी असा वजन काटा तर नसतो, पण असा पेला मात्र सगळ्यांच्या घरी नक्कीच असतो, जो सकाळी उठल्या उठल्या हा पेलाच आपण सगळेजण हातात घेतो, हो की नाही मला सांगा. मग तो पाणी प्यायला असेल किंवा मग चहा पिण्यासाठी, दूध पिण्यासाठी असाच पेला सगळ्यांना आवडतो. आणि याच पेल्याचं मेजरमेंट घेऊन आज आपण शंकरपाळ्या बनवतोय. तर तुम्ही ग्लासाचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता किंवा असं मेजरिंग कप असतात, ब्लॅक कलरचे मेजरिंग कप असतात, त्याने सुद्धा हे प्रमाण मोजून घेऊ शकता. किंवा अगदी घरातील मोठी वाटी असते आमटी भाजीची, त्याने सुद्धा हे मेजर तुम्ही मोजून घेऊ शकता. तर असा जो मोठा ग्लास असतो ना, ज्याने आपण नॉर्मली पाणी पिण्यासाठी वापरतो, तो शक्यतो 1/2 किलो वजनाचा असतो. तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून एखादं धान्य आणलं तर ते त्या ग्लासामध्ये ओतून बघा. 1/2 किलो धान्य मावलं तर समजावा की हा ग्लास 1/2 किलो वजनाचा आहे. तर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, दिवाळी फराळ विकायचा असेल, तर तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये जर बनवणार असाल ना, तर कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा 4 ते 5 किलोच्या शंकरपाळ्या बनवू शकता. तर सगळ्यात आधी मी पेल्याचं वजन घेते आणि त्या पेल्यामध्ये मी साखर ओतून घेते. तर बघा, तुम्हाला जर कमी गोड शंकरपाळ्या खायला आवडत असतील, जास्त गोड आवडत नसतील किंवा अगदी परफेक्ट गोड अशा आवडत नसतील, तर सपाट असा पेला आपण साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. परंतु सगळ्यांनाच कसं परफेक्ट गोड हवं असतं, म्हणून मी इथे साखरेचा उंचवटा करून घेतलेला आहे. म्हणजे अगदी वरपर्यंत शीर लावून अशी साखर मी ओतून घेतलेली आहे. हे बघा, साधारण त्रिकोणामध्ये अशी साखर दिसते आहे. जर तुम्हाला परफेक्ट गोड हव्या असतील तर साखर आपल्याला अशीच घ्यायची आहे. तर ही साखर आहे ना, ती योग्य प्रमाणातच मी घेतलेली आहे आणि अगदी या एकाच पेल्याने मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगणार आहे. तर ही साखर आहे ना, मी एका बाउलमध्ये ओतून घेतलेली आहे. आता सेम पेल्याने हे बघा, मी साखर अशी घेतलेली आहे, या वाडग्यामध्ये अशी थोडी टॅप केलेली आहे, जेणेकरून ती एकसारखी होईल. आता मी त्याच पेल्याने आहे ना, इथे तूप सुद्धा मोजून घेते. तर तुम्ही साजूक तूप घ्या किंवा डालडा घ्या, फक्त ते तूप आहे ना रूम टेम्परेचरचं हवं आहे. म्हणजे अगदी त्याचा घट्ट गोळा दगड वगैरे झालेला नको आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर साधारणपणे रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं आहे. तूप घेताना सुद्धा आपण सपाट पेला असंच घ्यायचा आहे, तो अगदी वरपर्यंत भरून वगैरे घ्यायचा नाहीये. तर तूप आहे ना, आपण काढून घेणार आहोत, त्यासाठी मी हे तूप पातेलीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे मी गॅसवरती ठेवून देते. आता आपण सगळ्यात सुरुवातीला जे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ना, ते मी इथे गॅसवरून उतरून घेतलेलं आहे. अगदी छान कडकडीत पाणी झालेलं आहे गरम. आता हे जे पाणी आहे ना, ते या पेल्यामध्ये मी ओतून घेते. तर हे बघा, बरोबर आपण शीर लावून साखर घेतलेली होती, तर मी इथे बरोबर 1 पेला सपाट असं मी पाणी काही सपाट वगैरे करून मोजत नाही, तर 1 पेला साधारण मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी या साखरेमध्ये ओतून घेतलेलं आहे. तर आता बघा, हे पाणी आहे ना, अगदी वरपर्यंत अंदाजे वगैरे ओतायचं नाहीये. तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, 1 वरपर्यंत भरून अशी साखर आणि त्याला 1 पेला असं पाणी. हे पाणी गरम का घेतलेलं आहे, तर या पाण्यामध्ये साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. तुम्ही जर ही साखर गॅसवरती ठेवून, जर वेळ कमी असेल तर तुम्ही गॅसवरती ठेवून साखर विरघळवून घेऊ शकता, पण पुन्हा ती थंड व्हायला वेळ जाते. म्हणूनच, आणि साखर पटकन विरघळावी म्हणून मी इथे गार पाण्याच्या ऐवजी गरम पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही गार पाण्यामध्ये सुद्धा साखर विरघळवून घेऊ शकता. तर मी इथे आहे ना, साखर व्यवस्थित विरघळून घेतलेली आहे. आणि तुम्ही आता बघाल, अशी थोडी थोडी साखर सुद्धा राहता कामा नये हा, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. अगदी ज्याप्रमाणे आपण गुलाबजामचा पाक बनवतो ना, त्याप्रमाणे ही साखर दिसली पाहिजे विरघळलेली. आता तो पाक जो आपण बनवलेला आहे तो बाजूला ठेवून दिला. आता आपण एक परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये हे बघा, अशा पद्धतीने सपाट असा मी पेला घेतलेला आहे. थोडा पेल्यामध्ये मैदा घेतल्यानंतर थोडासा टॅप केल्यानंतर तो बसतो आणि त्यानंतर आपण थोडासा सपाट असा मी हा पेला घेतलेला आहे. आता हा मैदा मी या परातमध्ये ओतून घेतलेला आहे. आता साधारण सपाट असे 2 पेले मी मैदा मात्र चाळून घ्यायचा आहे हा, नाहीतर त्याच्यामध्ये एखादी आळी वगैरे असते. तर चाळलेला मैदा घेतलेला आहे आणि मध्ये थोडासा खड्डा करून घेतलेला आहे. आता आपण कडकडीत तुपाचं मोहन घालतोय. आता कडकडीत म्हणजे कितपत, तर हे बघा, थोडासा मैदा यामध्ये
अशा पद्धतीने घालून बघायचा. चर्र असा आवाज आला पाहिजे, म्हणजे अगदी मैदा टाकल्यावर जळून नाही आला पाहिजे. जर जळत असेल ना तर मैदा तूप हे थोडंसं कडवलेलं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग ओतायचं आहे. परंतु एकदम गारही नको आणि एकदम भरपूर कडकडीतही नको. तर एवढ्या कन्सिस्टन्सीचं एवढं इतपत तापलेलं असं तूप आपल्याला हवं आहे. या संपूर्ण मैद्यामध्ये हे मी तूप घालून घेतलेलं आहे. आणि हे बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की साखरेचं पाणी केल्यामुळे साखरेचं पाणी उरतं आणि शंकरपाळ्या कमी गोड होतात, तर मी तुम्हाला आता इथे म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्हाला सांगतेय की आता मी इथे ओतून दाखवणार आहे, म्हणजे तुमचा तो डाऊट सुद्धा क्लिअर होईल. तर आता हे बघा, मी इथे तूप व्यवस्थित चमच्याने छान एकजीव करून घेतलं आणि हे जे ही जी साखरेचं पाणी आहे ना ते डायरेक्टली या पिठामध्ये, या तुपामध्ये ओतून घेतलेलं आहे. मात्र तूप आणि मैदा हे आहे ना व्यवस्थित मिक्स करायचं आहे, थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये हे साखरेचं पाणी ओतून घ्यायचं आहे. आता बघा, मी या सगळ्या अगोदरच मी हे साखरेचं पाणी आहे ना ते या मैद्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि तुमच्या समोरच ओतलेलं आहे मी सगळं पाणी ओतलेलं आहे, अजिबातच ठेवलेलं नाहीये पेलाभर इकडे तिकडे वगैरे. सगळं जेवढं होतं तेवढं सगळं ओतून घेतलेलं आहे आणि याबरोबर पाण्यामध्येच आपल्याला मैदा घालून हे शंकरपाळीचं पीठ भिजवायचं आहे आणि तेही अगदी परफेक्ट भिजतं. साखरेचं पाणी अजिबातच उरत नाही, पीठ एकदम छान मऊ असं भिजलं जातं आणि आपल्याला ते पीठ कुटावं लागत नाही, मिक्सरमध्ये फिरवावं लागत नाही किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा वापराव्या लागत नाहीत. शिवाय शंकरपाळ्या सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनतात. आता बघा, मी इथे हे जे पाणी आहे ना त्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि माझा व्हिडिओ जरी मोठा झालेला असला ना तरी ही शंकरपाळी मात्र पटकन बनवून होते. मी तुम्हाला हा व्हिडिओ मोठा झालेला आहे का तर मला तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करता येईल, चांगलं समजावून सांगता येईल म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. आता बघा, मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एक पेला मैदा घेतलेला आहे. मैदा घेताना पुन्हा तोही सपाटच घेतलेला आहे आणि हाताने असं मिक्स करून घेतलेलं आहे. मात्र मी इथे एक चूक केलेली आहे. ते म्हणजे काय तर मला हे सगळं पुन्हा डबलचा मैदा टाकल्यानंतर आठवलं की यामध्ये मीठ आणि वेलची पावडर मी घातलीच नाहीये. तर जेव्हा आपण चमच्याने सगळं गादवलेलं आहे ना त्याच वेळेला तुम्ही मीठ आणि चवीप्रमाणे, म्हणजे इथे बघा मी साधारण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, कारण गोड पदार्थ जरी असला ना तरी मिठामुळे आणि वेलची पावडरमुळे या शंकरपाळीला खूप छान अशी चव येते. तर तुम्ही मीठ आणि तेव्हाच घालून घ्यायचं आहे. मात्र मी इथे आत्ता घातलेलं आहे, परंतु पूर्ण पीठ भिजून झाल्यानंतर घालायचं नाहीये, तर ते मग सगळीकडे एकजीव असं लागत नाही, म्हणून ते अगोदरच घालायचं आहे. आता बघा, मी आतापर्यंत 3 पेले मैदा घातलेला आहे. पीठ पातळ आहे म्हणून आणखीन आता मी इथे 1 पेला मैदा घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ छान असं भिजवून घेते. तर तुम्हाला सांगू का, मी सुरुवातीला जे 2 पेले मैदा घातलेला आहे त्याऐवजी तुम्ही 4 पेले मैदा घालून मग त्यामध्ये तुपाचं मोहन आणि पाणी घालू शकता आणि मग उरलेला जो 1 पेला आहे ना तो बाजूला ठेवून तो नंतर घालू शकता. आता तुम्ही बघू शकता हे पीठ अजूनही पातळ आहे, एकदम पातळ आहे, एकदम म्हणजे याच्या शंकरपाळ्या चांगल्या पडणार नाहीत. तर मी आणखीन 1 पेला घेतलेला आहे, म्हणजेच काय तर बरोबर आतापर्यंत मी 5 पेले मैदा घेतलेला आहे आणि या 5व्या पेल्यातला जो मैदा आहे ना तो मी अर्धाच घातलेला आहे, अर्धा पेला बाजूला ठेवलेला आहे. हे बघा, अर्ध्यापेक्षा कमीच आहे, तुम्ही बघू शकता. तर हा जो उरलेला मैदा आहे ना तो सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि छान हे पीठ भिजवून घेणार आहे. तर काही वेळा आहे ना हे जे पीठ आहे ना ते हलक्या हाताने भिजवायचं आहे, म्हणजे अगदी आपण चपातीचं पुरीचं पीठ कसं रगडून एकजीव छान मऊ सॉफ्ट होईपर्यंत मळतो ना तसं मळायचं नाहीये. परंतु मी तसंच मळलेलं आहे, परंतु तसं तुम्ही नाही मळलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण त्या ज्या शिरा पडतात ना त्याने सुद्धा शंकरपाळीला छान अशा कोणतीही नवीन ट्रिक न वापरता छान असे लेयर्स पडतात, अशी फुटलेली दिसते बाजूने. तर तुम्ही ती पद्धत सुद्धा वापरू शकता. परंतु मी इथे छान जोर देऊन हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ सॉफ्ट असं आहे. मी झाकून ठेवलेलं आहे 15 मिनिटं आणि हे पीठ आहे ना यामध्ये तूप असल्यामुळे ते थोडं आकसतं, घट्ट होतं. आता बघा, मी मैदा इथे 1 किलो घेतलेला होता, त्यापैकी इथे 400 ग्रॅम साधारण मैदा शिल्लक आहे. थोडासा मी लावायला बाजूला केलेला होता, म्हणजे 600 ग्रॅम मैदा मी बरोबर वापरलेला आहे या पूर्ण शंकरपाळीच्या पिठामध्ये. म्हणजेच तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. तर आता बरोबर 15 मिनिटांनी तुम्ही बघाल थोडंसं पीठ हे घट्ट झालेलं आहे
पण याच्या आपल्याला शंकरपाळ्या पाडताना अजिबातच त्रास होणार नाही. आता हलक्या हाताने मी हे पुन्हा एकदा मळून घेते. हे बघा, तुम्ही नाही मळलं तरी सुद्धा चालणार आहे. ही जे फुटलेली कडा बघताय ना, त्यामुळे शंकरपाळीला खरं तर चिरा पडतात, असे क्रॅक्स जातात आणि त्यामुळे शंकरपाळी छान फुटलेली दिसते. परंतु मी थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहे आणि म्हणून मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तर बघा, शंकरपाळे पाडण्यासाठी मी इथे पलेता, उलटणं, काविलता, आमच्याकडे काविलता म्हणतो आम्ही, तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे पिझ्झा कटर सुद्धा घेऊ शकता किंवा ही अशी सुरी सुद्धा घेऊ शकता. तर पिझ्झा कटर सगळ्यांच्या घरी असतोच असं नाही, म्हणून मी कायम पारंपरिक म्हणजे आजी आई जशा शंकरपाळ्या पाडायच्या ती पद्धत वापरून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर आता एक गोळी घेतलेली आहे. साधारण आपण पुऱ्या लाटताना जेवढ्या मोठ्या मोठ्या चपातीच्या किंवा पोळीच्या ज्या गोळे घेतो ना, उंडा, तेवढा हा उंडा घेतलेला आहे. हलकासा थोडासा लाटून घेतलेला आहे आणि यावरती आहे ना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. मात्र पीठ थोडंसं भुरभुरवताना किंवा लावताना खूप जास्त पण लावायचं नाहीये. खूप जास्त लावलं तर काय होईल, शंकरपाळी जेव्हा आपण तळू ना तेव्हा मग ती जास्त सुटेल, म्हणजे त्याचे लेयर्स पूर्ण सुटतील, अशी चौकोनी राहणार नाही. तर मी अशा पद्धतीने या शंकरपाळीच्या पिठाची घडी करून घेतलेली आहे. हे बघा, आणि आता ही व्यवस्थित अशी लाटून घेते. तर तुम्ही बघू शकता मगाशी हे पीठ सॉफ्ट होतं आणि म्हणूनच हे पीठ आहे ना ते जास्त वेळ ठेवायचं नाहीये. तुम्ही जेवढा जास्त वेळ पीठ हे ठेवणार ना तेवढं खूप जास्त घट्ट होत जातं, हार्ड होत जातं. आता बघा, मी इथे जास्त जाड नाही, म्हणजे 1 इंच वगैरे ठेवलेली नाहीये, तर साधारण अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा खालीच अशी इतपत जाड ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता या पिझ्झा कटरने साईड पासून शंकरपाळीचे आकार आपण काढून घेतोय. तर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असतील ना त्याप्रमाणे शंकरपाळ्या काढू शकता. तर पिझ्झा कटरने तर सोपं जातच आहे, पण मी सुरीने सुद्धा तुम्हाला दाखवते. सुरीने कट केलेल्याचा फरक दाखवते. तर सुरीने सुद्धा व्यवस्थित कट करता येतं, पण पलेत्याने तुम्हाला दाखवते. तर हे बघा, एका बाजूला ठेवलं की पुन्हा पुढे सरकवून घ्यायचं आणि असं पुढे सरकवत जायचं. हे बघा, एकदम मस्त. आणि मुख्य म्हणजे या पलेताने तुम्ही शंकरपाळ्या पाडल्यात ना तर त्या अशा वेगवेगळ्या सोडवाव्या वगैरे लागत नाही. म्हणजे कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की शंकरपाळ्या आपण पाडतो आणि मग त्यांना अशा सोडवाव्या लागतात, नाही तर त्या चिकटून राहतात तळताना एकमेकींना, म्हणून अगोदर सोडवून घ्याव्या लागतात आणि मग त्या तळाव्या लागतात. पण यामध्ये आहे ना, ह्या शंकरपाळ्या सोडवायला अजिबातच लागत नाही. आत्ताच त्या वेगवेगळ्या अशा दिसतात. तर या पलेताने पाडणं मला खूप जास्त सोपं वाटतंय. तर तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरून बघा. तर आता अशा उभ्या पाडून झालेल्या आहेत. आता आडव्या पाडून घेते मी. तर हे बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटकन आणि सुंदर अशा या शंकरपाळ्या पाडून होत आहेत. थोडासा पुढे सरकवत जायचं पलेता, म्हणजे या शंकरपाळ्या छान पडतात. तर आता या अशाच शंकरपाळ्या मी पाडून घेतेय. तर हे बघा, या शंकरपाळ्या छान अशा चौकोनी पाडून झालेल्या आहेत. एकसारख्या सगळ्या झालेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत. मी कोणताही याच्यासाठी साचा वापरलेला नाहीये, म्हणजे ती लाटणी मिळते एक शंकरपाळ्यांची ज्याला 5 चकत्या असतात, ती सुद्धा वापरलेली नाहीये, तरी सुद्धा छान एकसारख्या झालेल्या आहेत. तर त्या शंकरपाळ्या आहेत ना, त्या आपण जेव्हा ही शंकरपाळी पाडण्यापूर्वीची जी पोळी लाटतो ना ती अशी थोडी वरती उचलून लाटायची आहे, जेणेकरून त्या पोळीपाटाला सुद्धा चिकटत नाही. आणि हे बघा, तुम्ही अशा तेलामध्ये सोडताना अशा पलेताने उचलून सुद्धा सोडू शकता. हे बघा, अशा पद्धतीने. किंवा मग काय करायचं आहे, अशा पलेताने उचलून घ्यायच्या आहेत आणि या झाऱ्यावरती टाकायच्या आहेत. हे बघा, ज्या झाऱ्याने आपण तळणार आहोत ना शंकरपाळ्या, त्या झाऱ्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि असाच झारा मग तेलामध्ये सोडायचा आहे. तर आता तेल किती तापलेलं हवं आहे, तर आपल्याला तेल खूप जास्त कडकडीत किंवा एकदम मंद आचेवरती कमी असं पण तापलेलं नको आहे. तर शक्यतो तेल मध्यम आचेवरती तापवायचं आहे आणि नंतर गॅस पूर्णपणे लो करायचा आहे. शंकरपाळ्या टाकल्यानंतर शक्यतो त्या आधी तळातच बसतात आणि नंतर त्या वरती येतात, परंतु त्या तळात बसल्यानंतर सुद्धा आपल्याला बरोबर त्या दुसऱ्या मिनिटाला नाही, 1 मिनिटभर खाली राहायला पाहिजेत आणि नंतर लगेचच त्या वरती आल्या पाहिजेत, इतपत आपल्याला तेल गरम हवं आहे.
म्हणजे इतकंही नाही की त्या टाकल्या डायरेक्ट जळूनच येतील. आणि बघा मी इथे पलेता घेतलेला आहे. पलेता दुसरा यासाठी घेतलेला आहे की शंकरपाळ्या आहे ना खाली तळाशी जाऊन बसतात आणि मग ती बाजू आहे ना करपल्यासारखी होते, चिकटून राहते आणि मग ती करपते, काळपट होते आणि म्हणूनच लगेचच या शंकरपाळ्या मी असं म्हणजे त्यांना शंकरपाळ्यांना धक्का लावायचा नाहीये, तर आपल्या कढईच्या तळाशी पलेताने ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून शंकरपाळ्या छान सुटतील आणि वरती तरंगायला लागतील. तर इथं शंकरपाळ्यांसाठी सुद्धा 2 माणसं अजिबातच लागत नाहीत. म्हणजे एक बॅच कढईमध्ये तळायला टाकली ना तर दुसरी बॅच आपली लाटून पाडून होते. त्याच्यामुळे शंकरपाळ्या एकमेकींना चिकटण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. आता तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या इथे लो फ्लेमवरतीच मी तळतेय. तर इथे शंकरपाळ्यांना छान आत्ताच पदर सुटलेले आहेत आणि शंकरपाळ्यांना मी आत्ता अजिबातच झारा लावलेला नाहीये किंवा कारण का झाऱ्यामुळे सुद्धा शंकरपाळ्या कधी कधी तुटू शकतात, कुस्करू शकतात, कारण याच्यामध्ये तुपाचं मोहन आपण परफेक्ट घातलेलं आहे. तर मी असं पलेत्यानेच या ढवळून घेते, हे बघा हलवून घेते, जेणेकरून चारी बाजूनी त्या छान अशा साही बाजूनी छान अशा शेकल्या जातील. आता मात्र हलकासा बदामी कलर आला ना की या शंकरपाळ्या आपल्याला तेलातून लगेचच काढून घ्यायच्या आहेत, कारण शंकरपाळ्या तेलातून काढल्यानंतर सुद्धा 2 मिनिटं त्याची जी हीट असते आतमधली किंवा कुकिंग प्रोसेस असते ना ती सुरूच असते आणि त्यामुळे आहे ना शंकरपाळ्यांना जास्त डार्क कलर येतो. हे तुम्ही कधीतरी शंकरपाळ्या करताना निरीक्षण केलं असेल तर ते तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणूनच शंकरपाळ्या थोड्या कमी रंगावर असतात ना तेव्हाच काढून घ्यायच्या आहेत. काढून ठेवल्यानंतर सुद्धा त्यांना डार्क कलर येतो. आता या पेल्याच्या प्रमाणामध्ये म्हणजे मी 5 पेले मैदा घेतलेला होता ना, तर त्यामध्ये बरोबर 1 किलो शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे. यातील थोड्याशा शंकरपाळ्या आमच्याकडे खाल्ल्या सुद्धा गेलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला त्या कमी दिसतात. बरोबर 1 किलो 100 ग्रॅम इतक्या या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत. आणि या शंकरपाळ्या तुम्ही बघताय की मस्त हलकासा बदामी कलर आलेला आहे, मस्त पदर सुटलेले आहेत आणि खूप खुसखुशीत मस्त अशा या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. यामध्ये गोडाचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला ही शंकरपाळी मी पुन्हा एकदा तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत, आतमधून शेकलेली, अजिबात कच्ची राहिलेली नाहीये, मस्त अशी झालेली आहे. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मला कमेंट पण नक्की करा हा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.